या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचेच सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की येत्या रविवारपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, नवरात्रीमध्ये देवी मातेला कसे प्रसन्न करून घ्यावे, देवीची पूजा कशी करावी, घट कसे बसवावेत, त्यानंतर व्रताचे नियम कोणते पाळावेत, 9 दिवस देवीला कोणते 9 वेगवेगळे नैवेद्य अर्पण करावेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूयात। प्रत्येक वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्राचा आरंभ होतो आणि 9 दिवस आदिशक्ती जगदंबेचे पूजन सर्वत्र केले जाते। यावर्षी शारदीय नवरात्र रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे। देवी भागवत पुराणामध्ये असे सांगितले आहे की पितृपक्ष संपल्यावर आई आदिशक्ती तिच्या परिवारासह पृथ्वीवर अवतरते आणि म्हणूनच आपण नवरात्रीत आदिशक्तीचा मोठा उत्सव साजरा करतो। हिंदू पंचांगानुसार यावर्षी दुर्गा माता हत्ती या वाहनावर आरूढ होऊन येत आहे। देवी भागवत पुराणानुसार हे दुर्गा मातेचे रूप गजांत लक्ष्मी म्हणून वर्णन केले आहे। हे गजांत लक्ष्मी रूप धनदौलत, वृद्धी, सुख समृद्धी याचं प्रतीक आहे। नवरात्री या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात। नव म्हणजे 9 किंवा नवीन आणि रात्री या शब्दात 2 अक्षरे आहेत। रा म्हणजे रात्र आणि त्री म्हणजे जीवनातील त्रिसूत्री। ती कोणती? तर शरीर, मन आणि आत्मा असा हा नवरात्री हा शब्द तयार झालेला आहे। या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि अनेक लोक 9 दिवसांचे उपवास करतात। तर आता जाणून घेऊयात शुभ मुहूर्त काय आहे। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे 15 ऑक्टोबरला नवरात्र सुरू होईल आणि 23 ऑक्टोबरला नवरात्र समाप्त होणार आहे। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असा आहे 15 ऑक्टोबरला सकाळी 6:30 सुरू होईल आणि सकाळी 8:47 संपेल। शुभ मुहूर्ताबरोबरच अभिजित मुहूर्त असा आहे जो सकाळी 15 ऑक्टोबरला 11:48 सुरू होईल आणि दुपारी 12:36 संपेल। या दिवशी आपल्याला घट स्थापना करायची आहे। आता जाणून घेऊयात की घटस्थापनेसाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे। आपल्याला वातीसाठी कापूस लागणार आहे। त्यानंतर आपल्याला देवीच्या ओटीचे साहित्य लागणार आहे। त्याचबरोबर आंब्याची पाने, विड्याची पाने, हळद, कुंकू, घटासाठी लाल दोरा या गोष्टी लागणार आहेत। त्याच्यानंतर देवीचे सौंदर्य साहित्य, पूजेसाठी फळे, घटासमोर देवासमोर काढण्यासाठी रांगोळी, 7 प्रकारचे धान्य, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य आपण घेऊ शकतो जसे की मूग, ज्वारी, तांदूळ, हरभरा, बाजरी, गहू असे कोणतेही 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहे। याद्वारे आपण वेदिका तयार करणार आहोत। त्याला लावण्यासाठी दिवा लागणार आहे।
हा दिवा अखंड 9 दिवस लावायचा आहे. आपण जी मातीची वेदिका तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला पाटी लागेल. तसेच पाट, लाल रंगाचे वस्त्र, मातीचे मडके किंवा कलश, तांब्याचा किंवा चांदीचा, तांदूळ, पानाचा विडा, देवीचा फोटो या सर्व गोष्टींची गरज आपल्याला लागणार आहे. आता बघूयात घटस्थापना कशी करावी. घटस्थापना करण्याआधी संपूर्ण घराची स्वच्छता करावी. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी अंघोळ करून शुचिर्भूतपणे पूजेला बसावे. यानंतर घराचा देव्हारा स्वच्छ करून पूजेच्या जागी गोमूत्र शिंपडावे. ज्या जागेवर पूजा करायची आहे ती जागा पण स्वच्छ करून घ्यावी. यानंतर सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी आणि आदिशक्तीचे ध्यान करून तिळाच्या तेलाचा दिवा अखंड ज्योत म्हणून प्रज्वलित करायचा आहे. या दिवसात अखंड ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अखंड ज्योतीशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच या काळात प्रत्येकाच्याच घरात अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. ही ज्योत पूर्वेकडे लावावी. आता घट कसे बसवायचे ते पाहूयात. एका परडीमध्ये काळी माती घ्यायची आहे. ही माती शेतमाती असावी. जर ती उपलब्ध नसेल तर बाजारात माती मिळते, ती आपल्याला घ्यायची आहे. या मातीमध्ये आपल्याला सप्तधान्य पेरायचे आहे. त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या परडीत ठेवायचा आहे. मातीचा घट जर नसेल तर तांब्याचा किंवा चांदीचा कलश घ्यायचा आहे. या घटात आंब्याची किंवा विड्याची 5 पाने ठेवायची आहेत. त्या कलशात रुपया, सुपारी, कुंकू, अक्षदा या सर्व गोष्टी आपल्याला या कलशात टाकायच्या आहेत. कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे, कारण का स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. कलशावर नारळ ठेवायचा आहे. त्याच्या पुढे 5 फळे ठेवायची आहेत. या घटाला रोज फुलांची माळ घालायची आहे. घट आपण ज्यावर स्थापन करत आहोत त्या जागेवर चौरंग किंवा स्वच्छ लाल वस्त्र पसरून मग घटाची स्थापना करायची आहे. या पाटाभोवती आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. आता घटाची स्थापना झालेली आहे. आता 9 दिवस संकल्प करून आपल्याला दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आता जाणून घेऊयात नवरात्री व्रताचे नियम काय आहेत. नवरात्रीत ब्रह्मचर्य पाळावे. 9 दिवस उपवास करावा. उपवास करणे शक्य नसेल तर जेवढी शक्य आहे तेवढी जास्त देवीची आराधना करावी. देवीचे नामस्मरण करावे. देवीला 9 दिवस 9 वेगळे नैवेद्य अर्पण करावेत. खणा नारळाने ओटी भरावी. घरात सर्वांनीच सात्विक भोजन करावे. जेवणात कांदा, लसूण, नॉनव्हेज कुणीच खाऊ नये. तसेच या नवरात्रीच्या दिवसात केस कापू नयेत, दाढी करू नयेत, हातापायाची नखे कापू नयेत, चामड्याच्या वस्तू वापरू नयेत. या दिवसा सकाळी झोपू नये. कोणत्याही प्रकारची व्यसने करू नयेत. तसेच 9 दिवसात कोणत्याही स्त्रीचा, मुलीचा अपमान करू नये. चिडचिड, रागराग, कलह करू नयेत. जितकं मन शांत ठेवता येत असेल तितके मन शांत ठेवावे. मनात सतत नामस्मरण करावे. आता जाणून घेऊयात या नवरात्रीच्या दिवसात आहार नियम कोणते पाळावेत. तर या दिवसात सर्व प्रकारची फळे खाऊ शकतो. आंबट फळे शक्यतो खाऊ नयेत. साबुदाणा, राजगिरा, शिंगाडा, वरई याचे पदार्थ आपण या दिवसात खाऊ शकतो. तसेच रिफाईंड तेल वापरू नये. शुद्ध साजूक तूप किंवा शेंगदाण्याचे तेल वापरावे. आता जाणून घेऊयात
या नवरात्रीत 9 देवीची रूपे कोणती आहेत आणि त्यांना कोणता नैवेद्य अर्पण करावा? पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी शैलपुत्री या रूपात देवीची पूजा केली जाते. तेव्हा गाईचे शुद्ध साजूक तुपाचा नैवेद्य देवीला दाखवावा. यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला चांगले आरोग्य मिळते. दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. तिसऱ्या दिवशी देवीची चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आपल्या धनात वृद्धी होते, आपली भरभराट होते. चौथ्या दिवशी कुष्मांडा या रूपात देवीची पूजा केली जाते. या दिवशी मालपुआ या पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवावा. यामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. पाचव्या दिवशी देवीची स्कंदमाता या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी दाखवावीत. यामुळे आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा विकास होतो. सहाव्या दिवशी देवीची कात्यायनी या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्ण जाते आणि सकारात्मकता येते. कलह, क्लेश पूर्णपणे थांबतात. सातव्या दिवशी देवीची कालरात्री या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला गूळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावेत. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. आठव्या दिवशी देवीची महागौरी या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळ दाखवावा. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवव्या दिवशी देवीची सिद्धिदात्री या रूपात पूजा केली जाते. या दिवशी देवीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. अष्टमीला कुमारिका पूजन करावे. कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे. कुमारिका पूजन करताना या मुलींना देखील खीरपुरी आणि हरभऱ्याची उसळ हे जेवण द्यायचे असते. दसऱ्याच्या दिवशी देवीने विजय मिळवून महिषासुरमर्दिनी या रूपाचे आपल्याला दर्शन होते. त्यामुळे या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. दसऱ्याच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. त्यामुळेच हिंदू धर्मात विजयादशमी दोन्ही अर्थाने साजरी होते. अशा या पवित्र दिवसात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. या दिवसात रात्री जागरण करावे, देवीची आराधना करावी, आनंदाने देवीसमोर गायन, वादन, दांडिया यांसारखे उत्सव साजरे करावेत. उत्साहाने आणि आनंदाने उत्साहात सहभागी व्हावे. ही होती घटस्थापनेची, नवरात्रीची माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.